मैम ने एक अच्छी बात बोली, नाम में प्रधान नहीं चाहिए, जिम्मेदारी में प्रधान होना चाहिए। अरे जीवित रखो, जीवित रखो। और हमें रुकना नहीं है। ये लड़ाई किसके लिए है? स्टूडेंट्स के लिए। हमारा कर्म क्या है कि हम अच्छे के लिए लड़े, स्टूडेंट्स के लिए लड़े, बाकी ऊपर तर आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता उद्धव ठाकरे देखील रवाना झालेले आहेत। मातोश्रीवरून उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। त्यामुळे पुढच्या काही मिनिटातच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। सुषमा अंधारे बोलतात। आणि पक्षाच्या वतीने 19 तारखेचं जे नियोजित आंदोलन होतं ते आज होत आहे। आणि हे नियोजित आंदोलन होत असताना ज्यांना असं वाटलं असेल की आम्ही वांगचूक यांना जर जंतर मंतरवरून हटवलं तर कदाचित हे आंदोलन थांबेल, तर असं होणार नाही। लोकशाहीची ज्या पद्धतीने क्रूर थट्टा सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे त्याला एक मुतोड जवाब देण्याचा हा प्रयत्न असेल आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या पाठीशी आहोत। शिवसेनेच्या आंदोलनाला गर्दी होते असं म्हटलं होतं, पण आज विद्यार्थी, विशेषतः जो विद्यार्थी त्रासलेला आहे, मागच्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या चळवळीतून काँग्रेस जनता पार्टी तयार झाली, ती सगळी विद्यार्थी मंडळी आज रस्त्यावर उभी आहेत। मला वाटतं की हा विषय जात, धर्म, पक्ष या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन भारतातल्या नागरिकांचा आणि इथल्या युवांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। त्यामुळे मी दिल्लीतही जे चित्र बघितलं होतं की साधारणतः 20 ते 35 वयोगटातला जो क्राऊड होता तो सगळ्यात जास्त होता, कारण हा युवकांशी निगडीत असणारा प्रश्न आहे। त्यामुळे निश्चितपणे या आंदोलनाला आपण बघू शकतो की काय पद्धतीने युवा शक्ती अक्षरशः उत्साहात हजर आहे। तरीही या आंदोलनाला परवानगी दिली गेली नव्हती। तुमच्या कार्यकर्त्यांकडून परवानगीचं पत्रही अनेक वेळा देण्यात आलं। हू केअर परवाह कौन करता है? जेव्हा हे माहितीच आहे की सत्ताधारी कुठलीच गोष्ट ऐकणार नाहीत, जर सत्ताधाऱ्यांनी सगळे विधिनिषेध गुंडाळून ठेवलेत तर आम्ही विधिनिषेध पाळायची काय गरज? तुमचं काम होतं कायदा सुव्यवस्था राखायचं, तुमचं काम होतं वाहतुकीचे सगळे नियम पाळून इकडे द्यायचं। वरळीमध्ये ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिलाला विरोध झाल्यानंतर विदाऊट परमिशन, परवानगी नसताना गिरीश महाजन आणि अख्खी भाजपा रस्त्यावर उतरली होती, तेव्हा त्यांना परमिशन विचारली का? या मुंबई पोलिसांनी वरळीत गिरीश महाजनला परमिशन विचारली नाही, त्या पोलिसांना आम्हाला परमिशन विचारायला तोंड आहे का? त्यांनी आधी त्याचं उत्तर द्यावं की गिरीश महाजनच्या परमिशनचं काय झालं। ती परमिशन नव्हती, माहिती अधिकार खाली ती माहिती मी मागवलेली आहे, माझ्याकडे माहिती आहे, परमिशन नव्हती। त्यामुळे आता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही। अगदी शेवटचा प्रश्न आहे की आजच्या आंदोलनानंतर लक्ष आहे ते उद्याचा संसदेवर जो मोर्चा काढला जाणार आहे त्या सगळ्या तुमच्या पक्षाकडून कोण असेल आणि उद्याचा मोर्चा काढू दिला जाईल का? उद्याचा मोर्चा निघणार, नियमितपणे निघणार आणि उद्याच्या मोर्चाला विरोधी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील। माझ्या पक्षाकडून माझ्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील। आमच्याशी बोलण्यासाठी सुषमा अंधारे जे आहेत त्या आता या शिवाजी पार्क येथील आंदोलनाला पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर आंदोलनाच्या ठिकाणी आता तयारी पूर्ण झाल्याचं दिसतं आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाई, त्याचबरोबर पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर संघटनांचे पदाधिकारी हे सोनम वांगचूक यांचं समर्थन करण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नेहमीच्या आंदोलनापेक्षा या आंदोलनामध्ये काही वैशिष्ट्य किंवा काही वेगळेपणा आपल्याला दिसतो आहे। व्यासपीठावर असणारे चेहरे हे नेहमीचे चेहरे नाहीत। या ठिकाणी अनेक मराठी आणि अमराठी अशा प्रकारे व्यासपीठावर असणारे तरुण या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहेत। कुठल्याही भाषेची मर्यादा न ठेवता, जसं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही सांगतायत त्याप्रमाणे धर्म, भाषा आणि पक्ष यांच्या मर्यादा ओलांडून हे आंदोलन सुरू आहे। सध्या किशोरी पेडणेकर बोलतात। जागा झालाय, त्यामुळे संविधानाचा बदल म्हणजे काय? तर संविधानाचे एक एक प्रकरण पहिला आवाज दाबायचा, तो युवाचा दाबायचा की आपोआप संविधान संपायला सुरुवात होईल। आणि एकंदर आदित्य साहेब, शेवटी या महाराष्ट्रात आवाज कोणी उचलला तर ठाकरेंनी उचललाय। आणि म्हणूनच सांगते, सर्वांच्या या ताकदीवर या संपूर्ण युवांना आदित्य साहेबांचं इथे आगमन झालंय।